तर दुसरीकडे यवतमाळमध्येही आज जोरदार पाऊस बरसला। यामुळे काही काळ घोटी गावाजवळच्या पुलावरनं पाणी वाहत होतं। यवतमाळबरोबरच वर्ध्याच्या काही भागातही सरी बरसल्यात। ज्या पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस पडलाय त्या ठिकाणी खोळंबलेल्या पेरण्याही आता सुरू झाल्यात। या घडीपर्यंत विदर्भ वगळता राज्यात इतरत्र फारसा पाऊस झालेला नाहीये। कपिल शामकुवर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। कपिल, यवतमाळची काय परिस्थिती आहे? ज्ञानदा आज सकाळपासूनच यवतमाळ शहराला पावसानं अक्षरशः झोडपून काढलं आहे। यवतमाळच्या सर्व तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे। सकाळी 7 वाजतापासूनच पावसानं जोरदार हजेरी लावली। आज यवतमाळच्या अनेक भागात पाऊस कोसळल्यामुळे यवतमाळ कळंब मार्गावरील घोटी गावाजवळ नाल्याला पूर आला आणि या पुलामुळे यवतमाळ नागपूर मार्गावरची वाहतूक 1 तास खोळंबली होती। काही काळानंतर हा पूर ओसरला आणि नंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली। परंतु यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वदूर पावसाची आवश्यकता होती। शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या। या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आणि शेतीचं जे पीक होतं ते आता तग धरेल अशी एकूण स्थिती आहे।